नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर बघा, आज सकाळी लवकर उठले कारण आज वेळ अमावस्या आहे म्हणून. तर पाणी तापायला ठेवले चुलीवर आणि इकडं आंघोळ केली आणि भाजीच्या तयारीला लागले. तर कालच वाटाणा ही सोलून ठेवला होता, फक्त फ्लॉवर म्हटलं सकाळी निवडावा कारण त्यात आळ्याही असतात ना. आणि आज बघा, आज शेंगदाण्याच्या पोळ्या, नंतर ही इकडं भजीची तयारी चालू आहे. तर आणि गुळाचा चहा घेत घेत माझं भजीच्या पीठ कालवून घ्यायची तयारी चालू आहे माझी. तर सगळं साहित्य एकत्र करून म्हटलं भजीचं पीठ मुरायला ठेवलं ना, भजी अशी छान होतात. आणि ही इकडं केले मी हरभऱ्याची भाजी आणि उंडे. तर मग उंडे केलेत मी उकडून आणि ही इकडं बटाट्याच्या भाजीची तयारी. मस्त असा कांदा टोमॅटो चिरून घेतलाय आणि फोडणीला जिरं मोहरी हे रोजचंच आपलं आणि थोडा खडा मसाला घातला. तर छान अशी फोडणी दिली मी. आणि आज बटाट्याची भाजी, शेंगदाण्याच्या पोळ्या, नंतर भजी, पापडी, कुरडी. तर आज भरपूर अशी थंडी आहे बरं का. आम्हाला तर शेतात इतकी थंडी वाजते ना, काय सांगू. सकाळी आता उठायला सुद्धा नको वाटत होतं, पण आज तर उठावंच लागणार होतं कारण एवढा सगळा स्वयंपाक करायचा म्हटल्यानंतर लवकर उठावंच लागणार होतं. मस्त अशी भाजीला फोडणी देऊन झाली. आणि इकडं कार्तिकीनं देवपूजा केली. तोपर्यंत अशी भाजी इकडे शिजायला ठेवली आणि आता आपण करणार आहोत मटर पुलाव. मस्त असा जिरी मोहरी टाकून त्यात वाटाणे घालून ना पुलाव केलाय. आणि इकडं शेंगदाण्याच्या पोळ्यांची तयारी. त्या दिवशी मी तुम्हाला दाखवली शेंगदाण्याची पोळी करताना, त्या प्रकारेच केल्यात मी पोळ्या. आता आम्ही शेतातच राहतो बरं का. लेकरांना म्हणजे शेतात वावरात जाऊन असं जेवायचं आहे बरं का. घर शेतातच आहे पण घरी नाही जेवायचं आहे त्यांना, शेतात जाऊन. तर ह्या म्हणजे घराजवळच्या तुकड्याच्या खाली एक तुकडा आहे, तर तिथं जाऊन आम्ही जेवणार आहोत. तर या जेवायला मंडळी.